ए बघा मॅग्नेटिझम. हां आता मॅग्नेटिझममध्ये बघा काय करायचं. हां बघा बाळांनो, मागच्या लेक्चरला आपण काय बघितलं होतं सांगा. बोला बोला काय बघितलं होतं मागच्या लेक्चरला. हां डेरिवेशन बघितले होते. ठीक आहे, चला आज आपल्याला अतिशय महत्त्वाचा आर्टिकल बघायचा आहे. दॅट इज द ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम. ठीक आहे, काय असतं बघा ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम. आता ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम काय असतं, सगळ्यांनी नोट्स बंद करा, काहीच नाही, कम्प्लिटली लेक्चर थिअरॉटिकल लेक्चर आहे आपलं. ठीक आहे, बघा सपोज हा एक सबस्टन्स घेतला बाळांनो, करेक्ट आहे. सपोज तुम्ही एक सबस्टन्स घेतला. आता मला हे सांगा, जर का सपोज हा एक सबस्टन्स आहे, आवाज नको आहे, तुम्हाला माहिती आहे या सबस्टन्सला आपण एक नाव देतो काय, सॉलिड. सबस्टन्स आहे म्हणजे सॉलिड आहे. सगळ्यांना माहिती आहे सॉलिड कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ ॲटम्स. सॉलिडमध्ये खूप सारे ॲटम्स असतात. ओके, सो गाईज सॉलिडमध्ये खूप सारे ॲटम्स असतात. येस, विच आर क्लोजली पॅक्ड टू इच अदर. ओके, सॉलिड कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ ॲटम्स विच आर क्लोजली पॅक्ड टू इच अदर. ओके, येस, सो कन्सिडर सॉलिड. ओके, और कन्सिडर सबस्टन्स. कुठला एक मेटल प्लेट घेतली, लेट से ही मेटल प्लेट कुठल्या तरी मेटलची आहे, लेट से ॲल्युमिनियमची आहे. ओके, इट कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ ॲटम्स विच आर क्लोजली पॅक्ड टू इच अदर. आता तुम्ही जर का विचारलं की एका ॲटममध्ये काय असतं, बोला इन वन ॲटम. हां, एका ॲटममध्ये काय असतं, एका ॲटममध्ये असतात प्रोटॉन्स, नंतर काय असतात न्यूट्रॉन्स, अँड देर आर लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, एका ॲटममध्ये असतात प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स अँड लार्ज नंबर ऑफ काय असतात, इलेक्ट्रॉन्स. करेक्ट आहे, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स अँड लार्ज नंबर ऑफ काय असतात, इलेक्ट्रॉन्स. ओके, मग मला हे सांगा प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स असतात तर काय करायचं, इकडे बघा. हां बाळांनो, मला हे सांगा, सपोज ओके हा न्यूक्लियस आहे. ओके, न्यूक्लियसमध्ये कोण आहे सांगा, प्रोटॉन्स, आजाला न्यूट्रॉन्स अँड लार्ज नंबर ऑफ काय सांगा, इलेक्ट्रॉन्स. झालं, हा लार्ज नंबर ऑफ कोण आहे, इलेक्ट्रॉन्स. ओके, सो हा एक सबस्टन्स आहे. सबस्टन्स म्हणजे सॉलिड. सॉलिडमध्ये खूप सारे काय असतात, ॲटम. एका ॲटममध्ये असतात प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स अँड लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता मला हे सांगा, तुम्ही जर का इलेक्ट्रॉनच्या बाबतीत बोलायचं झालं तर इलेक्ट्रॉन कोण आहे सांगा, इलेक्ट्रॉन्स आर कॉल्ड ॲज मुव्हिंग चार्जेस. काय असतं बोला, मुव्हिंग चार्जेस. लक्षात ठेवा, दे आर कॉल्ड ॲज मुव्हिंग चार्जेस. हां, इलेक्ट्रॉन्सला आपण मुव्हिंग चार्जेस म्हणतो. जर का इलेक्ट्रॉन्स आपले मुव्हिंग चार्जेस असतील, म्हणजे जर का इलेक्ट्रॉन मूव्ह होत असेल, तर मी नेहमी सांगतो जेव्हा म्हणजे मागचंच कालचंच डेरिवेशन, कालचं नाही परवाचं, की जर का इलेक्ट्रॉन मूव्ह होत असेल तर ज्या डायरेक्शन इलेक्ट्रॉन फ्लो होतात त्याच्या अपोजिट डायरेक्शन कोण फ्लो होतो, करंट. आणि करंट फ्लो झाल्यावर इट विल ॲक्ट एज अ मॅग्नेट. मॅग्नेट असेल तर त्याला काय असतं, मॅग्नेट डायपोल मुवमेंट. तर लक्षात ठेवा, हे बा मॅग्नेट डायपोल मुवमेंट किती असतं, तर कालच सांगितलं आपण 1/2 किती असतं, ई की EVR, EVR डिवाइड बाय 2. दिस इज द मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट डेव्हलप ड्यू टू द मोशन ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, लक्षात ठेवा. ओके, बघा इलेक्ट्रॉन एखाद्या सबस्टन्समध्ये खूप सारे ॲटम्स आहे, त्यातल्या एका ॲटममध्ये बघितलं तर प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स आहे. प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्समुळे कधीच इलेक्ट्रिक मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट डेव्हलप होत नाही. मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट जे डेव्हलप होत असते ना, ते कोणामुळे डेव्हलप होत असते, मुव्हिंग चार्जेसमुळे. कोणामुळे, मुव्हिंग चार्जेस. आणि सगळ्यांना माहिती आहे मुव्हिंग चार्जेस कोण आहे सांगा, इलेक्ट्रॉन्स आहे. कोण आहे मुव्हिंग चार्जेस, इलेक्ट्रॉन्स. बघा इलेक्ट्रॉन्स आर मुव्हिंग चार्जेस. सो मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट इज डेव्हलप ड्यू टू मुव्हिंग चार्जेस. लक्षात ठेवा. मग आता मला हे सांगा, इलेक्ट्रॉन मूव्ह होतात, इलेक्ट्रॉनमुळे मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट डेव्हलप होतं, करेक्ट आहे. मग मला हे सांगा, एखाद्या ॲटमला आलेलं मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट कुणामुळे आलं, त्या ॲटममधल्या इलेक्ट्रॉनमुळे आलं, प्रोटॉनमुळे आलं की न्यूट्रॉनमुळे आलं सांगा, इलेक्ट्रॉन्समुळे आलं, करेक्ट आहे. मग आता इलेक्ट्रॉनवर डिटेलमध्ये रिसर्च झाला की इलेक्ट्रॉनला मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आहे. का बरं, कारण की इलेक्ट्रॉन कुठला चार्ज आहे सांगा, रेस चार्ज आहे की मुव्हिंग चार्ज आहे. मग इलेक्ट्रॉनच्या मोशनवर जास्त वर्कआउट केलं. ओके, तर असं लक्षात आलं की इलेक्ट्रॉनला 2 मोशन असतात. एक बाळांनो इलेक्ट्रॉन असतं ऑर्बिटल मोशन, कुठलं मोशन, ऑर्बिटल. आणि एक असतं इलेक्ट्रॉनला असतं बाळांनो स्पिनिंग मोशन, कुठलं मोशन, स्पिनिंग. जसं इलेक्ट्रॉनचं मोशन हे अर्थसारखं आहे. जशी अर्थ ही सूर्याभोवती फिरते तसा इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियस भोवती फिरतो. दॅट इज कॉल्ड ॲज इन द ऑर्बिट. दॅट्स वाय दॅट इज कॉल्ड ॲज ऑर्बिटल मोशन. कुठलं मोशन, ऑर्बिटल. सो दिस इज द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन ड्यू टू इट्स ऑर्बिटल मोशन. बरं, मला हे सांगा, इलेक्ट्रॉन जसे ऑर्बिटमध्ये फिरतात तसेच इलेक्ट्रॉन स्वतःभोवती सुद्धा फिरतात. लक्षात ठेवा, अर्थ जशी सूर्याभोवती फिरते तशी अर्थ स्वतःभोवती फिरते. सूर्याभोवती फिरता फिरता स्वतःभोवती फिरते. तसं इलेक्ट्रॉन सुद्धा न्यूक्लियस भोवती फिरता फिरता स्वतःभोवती फिरतात. दॅट इज कॉल्ड ॲज स्पिन मोशन. मग आता इलेक्ट्रॉनला मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट का बरं आलं, ते इलेक्ट्रॉनच्या मोशनमुळे आलं. इलेक्ट्रॉनला किती मोशन आहे, 2.
एक मोशन कुठला आहे ऑर्बिटल आणि दुसरं मोशन कुठला आहे स्पिन. सो दिस इज द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन ड्यू टू इट्स ऑर्बिटल मोशन अँड दिस इज द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन ड्यू टू इट्स स्पिनिंग मोशन. So magnetic dipole moment of electron due to its orbital motion and magnetic dipole moment of electron due to its spinning motion या दोघांची जर का ॲडिशन केली सो दिस इज कॉल्ड ॲज रिझल्टंट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन. लक्षात ठेवा हे झालं इलेक्ट्रॉनचं रिझल्टंट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. म्हणजे इलेक्ट्रॉनला आलेलं रिझल्टंट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट हे एकामुळे आलं की दोन मोशनमुळे आलं. दोन कुठले दोन मोशन सांगा ऑर्बिटल मोशन ॲज वेल ॲज स्पिनिंग मोशन. लक्षात ठेवा चालेल. ओके पुन्हा एकदा बोलतो. समजा हा झाला ॲटम सबस्टन्स. ओके सबस्टन्समध्ये झाले ॲटम्स. ओके खूप सारे ॲटम्स असतात. ओके एका ॲटममध्ये कोण असतात प्रोटॉन न्यूट्रॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स. त्यातले प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स कुठले असतात ॲट रेस्ट आणि इलेक्ट्रॉन्स आर ऑलवेज इन मोशन. इलेक्ट्रॉन्स आर ऑलवेज इन मोशन. ओके मग आता मुव्हिंग चार्जेस कोण आहे इलेक्ट्रॉन. मुव्हिंग चार्जेसमुळे कोण आलं सांगा मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. मग इलेक्ट्रॉनला आलेलं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इलेक्ट्रॉनला आलेलं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इलेक्ट्रॉनला आलेलं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट कुणामुळे आलं तर इलेक्ट्रॉनच्या दोन मोशनमुळे. कुठल्या दोन मोशनमुळे ऑर्बिटल मोशन आणि दुसरं स्पिनिंग मोशन. मग तुम्हाला जर का विचारलं का रे बाळांनो ॲटमचं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट किती आहे तर तुम्ही काय म्हणाल सर ॲटममध्ये तिघ असतात या भामट्यांचं काही नसतेच. मग मॅग्नेटिक डायपोल मोमेंट कोणाला असते इलेक्ट्रॉनला. मग ॲटमचं मोमेंटम म्हणजे ॲटमचं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट म्हणजे इनडायरेक्टली कोणाचं झालं ते इलेक्ट्रॉनचंच झालं कारण ॲटममध्ये कोण आहे इलेक्ट्रॉन. ओके इलेक्ट्रॉनला जेवढं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असतं तेवढंच मॅग्नेटिक डायपोल मोमेंट कोणाला असतं एका ॲटमला. ठीक आहे. ओके दिस इज ओके रिझल्टंट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन म्हणा किंवा रिझल्टंट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ ॲन ॲटम म्हणा ऑफ ॲन ॲटम. काय म्हणू शकता रिझल्टंट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन म्हणा किंवा रिझल्टंट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ ॲन ॲटम म्हणा. करेक्ट आहे. हे सगळं रिझल्टंट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे. एम आर बार इज इक्वल टू किती असतं एम ओ बार प्लस किती असतं सांगा एम के एम एस बार एम एस बार. ठीक आहे. आता बाळांनो मला हे सांगा मॅग्नेटिक डायपोल मोमेंटला एक डायरेक्शन असते तुम्हाला माहिती आहे काय असते सांगा नॉर्थ टू साऊथ की साऊथ टू नॉर्थ साऊथ टू नॉर्थ. I am talking about one atom. So every atom has its own magnetic dipole moment. It comes due to the electrons in that atom. त्या ॲटममधल्या इलेक्ट्रॉन्समुळे आलेलं असते. मग आता मला हे सांगा या सबस्टन्समध्ये खूप सारे ॲटम आहे त्यातल्या प्रत्येक ॲटमला मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे. लक्षात ठेवा प्रत्येक ॲटमला मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे. बट ऑल द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट्स आर ऑलवेज रँडमली ओरिएंटेड. प्रत्येक ॲटमचं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट हे काय असते रँडमली ओरिएंटेड असते. प्रत्येक ॲटमला मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे. हे बाई डायरेक्शन दाखवत आहे मी मॅग्नेटिक डायपोल मोमेंटची. प्रत्येक ॲटमला मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे पण मॅग्नेटिक डायपोल मोमेंटची डायरेक्शन काय सांगा स्पेसिफिक डायरेक्शन आहे की रँडमली ओरिएंटेड आहे रँडमली ओरिएंटेड. लक्षात ठेवा. ओके सो मॅग्नेटिक डायपोल मोमेंट रँडमली ओरिएंटेड आहे. म्हणून जर का तुम्हाला विचारलं व्हॉट इज अ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट लक्ष द्या. हां व्हॉट इज अ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ सबस्टन्स. बोला सबस्टन्सचं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट काय असतं तर सरळ सांगायचं एखाद्या सबस्टन्सचं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट किती आहे तर बाळांनो या सबस्टन्सचं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे 0. किती आहे सांगा 0. का बरं तर त्याचं रिझन आहे त्या सबस्टन्समध्ये खूप सारे ॲटम आहे. प्रत्येक ॲटमला मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे. त्या सबस्टन्समध्ये खूप सारे ॲटम आहे. ओके प्रत्येक ॲटमला मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे आणि सगळ्यांच्या मॅग्नेटिक डायपोल मोमेंटची डायरेक्शन काय सांगा सेम आहे की रँडमली ओरिएंटेड आहे रँडमली. त्यामुळे सगळ्यांचे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट एकमेकांना काय होतात कॅन्सल्ड आउट होतात. ओके एकमेकांना काय होतात कॅन्सल. हा याला कॅन्सल होतो हा याला कॅन्सल करतो तो त्याला कॅन्सल करतो. त्यामुळे सबस्टन्सचं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट किती आहे सांगा 0. म्हणजे बघा सबस्टन्समध्ये ॲटम आहेत प्रत्येक ॲटमला मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे पण तरी सबस्टन्सला मॅग्नेटिक डायपोल मोमेंट नाही आहे. का बरं कारण की प्रत्येक ॲटमला मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असून फायदा नाही आहे. सगळ्या मॅग्नेटिक डायपोल मोमेंटची डायरेक्शन काय असली पाहिजे सेम. ओके मग या सबस्टन्सचं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट 0 आहे. म्हणजे सबस्टन्स हा मॅग्नेटाईज की डिमॅग्नेटाईज आहे डिमॅग्नेटाईज. सांगा हा सबस्टन्स मॅग्नेटाईज आहे की डिमॅग्नेटाईज आहे डिमॅग्नेटाईज. आणि सच अ सबस्टन्स इज अ नो मॅग्नेट. असा सबस्टन्स कधीही मॅग्नेट नसतो. इट जस्ट अ सबस्टन्स इट इज नॉट अ मॅग्नेट. हा मॅग्नेट नाही आहे. ओके मग आता इकडे लक्ष द्या याला मॅग्नेट बघण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर बाळांनो सपोज असा सबस्टन्स घेतला ज्या सबस्टन्सचे बघा सगळ्या ॲटमचे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट रँडमली ओरिएंटेड आहे. असा सबस्टन्स ठेवा एका तुम्ही मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवला म्हणजे हा नॉर्थ पोल आहे आणि हा कोण आहे सांगा साऊथ पोल. आणि एव्हरीवन नोज ऑल द मॅग्नेटिक लाईन्स फ्लो फ्रॉम नॉर्थ टू साऊथ. सगळ्याच्या सगळ्या मॅग्नेटिक लाईन्स कशा जात आहे नॉर्थ टू साऊथ. म्हणजे व्हेन सच अ सबस्टन्स व्हेन डिमॅग्नेटाइज सबस्टन्स व्हेन अ नॉर्मल सबस्टन्स जसं मागे डेरिवेशनमध्ये मी एक रिंग घेतली होती माहिती आहे दॅट सबस्टन्स प्लेस इन अ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड त्या सबस्टन्समधल्या सगळ्या ॲटमच्या मॅग्नेटिक डायपोल मोमेंटची डायरेक्शन काय होऊन जाते
स्पेसिफिक डायरेक्शन होऊन जाते. त्या सबस्टन्समधल्या सगळ्या ॲटमच्या मॅग्नेटिक डायपोल मोमेंटची डायरेक्शन काय होऊन जाते? स्पेसिफिक डायरेक्शन होऊन जाते. त्या सबस्टन्समधल्या सगळ्या ॲटमच्या मॅग्नेटिक मोमेंटची डायरेक्शन काय होऊन जाते? स्पेसिफिक डायरेक्शन होऊन जाते. अँड दॅट डायरेक्शन इज इक्वल टू किती असतं? डायरेक्शन ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. लक्षात ठेवा. ती एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड काय करते माहिती आहे का? या सगळ्यांना एका डायरेक्शनने घेऊन जाते. कोणाला? त्या सबस्टन्समधल्या प्रत्येक ॲटमच्या मॅग्नेटिक डायपोल मोमेंटला एका डायरेक्शनमध्ये घेऊन जाते. आणि जर का सगळ्या मॅग्नेटिक डायपोल मोमेंटची डायरेक्शन सेम झाली देन दॅट सबस्टन्स इज सेड टू बी अँड काय? मॅग्नेटाइज सबस्टन्स. देन दॅट सबस्टन्स इज सेड टू बी अँड सबस्टन्स की मॅग्नेटिक सबस्टन्स? मॅग्नेटिक सबस्टन्स. म्हणून मी तुम्हाला वरच्यावर, आज तुम्ही खूप डिटेलमध्ये सांगितलं, पण तुम्हाला मी त्या दिवशी वरच्यावर सांगितलं. काय सांगितलं होतं? त्या सबस्टन्स आहे. बरोबर आहे. व्हेन एनी सबस्टन्स इज प्लेस इन अ मॅग्नेटिक फील्ड. जेव्हा एखादा सबस्टन्स कुठे ठेवतो आपण? मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवतो. फॉर अ लॉंग टाईम. संगतीचा असर सांगितला होता. जेव्हा एखादा सबस्टन्स तुम्ही मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवतो, कालांतराने त्याच्यात कुठल्या प्रॉपर्टी येतात सांगा? मॅग्नेटिक प्रॉपर्टी येतात. आणि इट विल ॲक्ट ॲज अ मॅग्नेट ॲक्ट होतं. लक्षात ठेवा. हे तुम्ही वरच्यावर सांगितलं, पण हे दिस इज द रिझन. जेव्हा तो मॅग्नेटिक फील्डमध्ये नसतो तेव्हा तो मॅग्नेट का बरं नसतो? आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवल्यावर मॅग्नेट का बरं होतो? सांग बरं. जेव्हा तो मॅग्नेटिक फील्डमध्ये नसतो तेव्हा जेव्हा तो मॅग्नेटिक फील्डमध्ये नसतो तेव्हा तो का बरं फक्त सबस्टन्स असतो? का बरं मॅग्नेट नसतो? सांगा. कारण की त्याच्या प्रत्येक ॲटमला मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे की नाही आहे? आहे, पण रँडमली ओरिएंट आहे. त्यामुळे ते सगळे एकमेकांसोबत भांडण करून कॅन्सल्ड आउट होऊन जातात. बरोबर आहे. पण त्याच्यावर कोणी दबावच नाही आहे. ओके. म्हणून त्या सबस्टन्सला एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये, हे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड एवढी डेंजर आहे, या सगळ्यांना एका प्रॉपर डायरेक्शन आहे. इज कोणाची इच्छा असो वा नसो, लक्षात ठेवा, सगळ्यांना एका डायरेक्शनने घेऊन जातं. जसं क्लासमध्ये सगळी मुलं पेपर देत आहेत, झालं पेपर देताना धिंगाणा आहे. पण तेव्हाच राहुल सर आले. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, तुम्हाला माहिती आहे राहुल सर किती खराब बोलतात. ओके. सर गपचूप सगळ्यांना सरांचंच ऐकावं लागतं, इच्छा असो वा नसो. ओके. सच अ सबस्टन्स इज कॉल्ड ॲज मॅग्नेटाइज सबस्टन्स अँड दॅट सबस्टन्स इज कॉल्ड ॲज मॅग्नेट. त्या सबस्टन्सला आपण काय नाव देतो सांगा? मॅग्नेट. काय नाव देतो? मॅग्नेट. ओके. दिस इज द ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम. झालं. ओके. आता इकडे लक्ष द्या बाळांनो. व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ सबस्टन्सेस? लक्षात द्या. टाइप्स ऑफ सबस्टन्सेस काय असतात? सबस्टन्सेस या जगात टाइप्स ऑफ सबस्टन्सेस कुठल्या आहेत? देर आर बेसिकली 3 टाइप्स ऑफ सबस्टन्सेस. फर्स्ट इज अ डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस. फर्स्ट इज अ डायमॅग्नेटिक सबस्टन्स. ओके. आणि सेकंड काय असतं बाळांनो? इट्स अ पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स. कुठलं? पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स. बघा, डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स. अँड थर्ड असतं बाळांनो फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. ओके. लक्षात ठेवा, फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. फेरोमॅग्नेटिक आवाज नको आहे. फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. ओके. सो देर आर बेसिकली 3 टाइप्स ऑफ सबस्टन्सेस. डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिक. करेक्ट आहे. आता डायमॅग्नेटिक सबस्टन्स घ्या. एखादा एक्झाम्पल घेतो डायमॅग्नेटिक सबस्टन्सचं. ओके. एक शॉर्टकट लक्षात ठेवायचं. डायमॅग्नेटिक सबस्टन्सचं एक्झाम्पल कशा लक्षात ठेवायचं? ABCD. एनीबडी कॅन डान्स. असं लक्षात ठेवा. त्यातला ए म्हणजे अँटीमनी. बी म्हणजे बसमत. सी म्हणजे कोबाल्ट. आणि डी म्हणजे काय असतं? डायमंड. ओके. खूप सारे आहे. 3-4 लक्षात ठेवा. त्याची शॉर्टकट लक्षात ठेवा. ABCD. करेक्ट आहे. पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सची एक शॉर्टकट लक्षात ठेवा. माकापर. काय म्हणायचं? माकापर. मा म्हणजे असतं मंगेश नाही. ओके. मा म्हणजे असतं मॅग्नेशियम. ओके. CA म्हणजे असतं कॅल्शियम. आणि पर म्हणजे असतं प्लॅटिनम. काय असतं? प्लॅटिनम. माकापर. किसका पर? माकापर. आणि पॅरानो फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स असतं साइन C. काय असतं बोला? साइन C. साइन C लक्षात ठेवा. साइन A, साइन B, साइन C. त्यातला S फॉर स्टील, I फॉर इंडियम. इंडियन नाही, आय एम अ इंडियन. ओके. I फॉर इंडियम. पिरियोडिक टेबलमध्ये आहे ना. ओके. N फॉर आय डोंट नो. आणि C फॉर ऑल्सो आय डोंट नो. ठीक आहे. हां, आहे नोट्समध्ये, आपण वाचून घेणार आहे ते. चालेल, मी शॉर्टकट सांगताय. मग आता लक्षात ठेवा, डायमॅग्नेटिक सबस्टन्स ABCD, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स माकापर, आणि लक्षात ठेवा फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स किती असतं? साइन C. ओके. आता बाळांनो मला हे सांगा, समजा तुम्ही डायमॅग्नेटिक सबस्टन्स घेतला एखादा, ABCD मध्ये अँटीमनी घेतला. ठीक आहे. सपोज ही अँटीमनीची मेटल प्लेट आहे. लक्ष द्या. येस. ओके. डायमॅग्नेटिक सबस्टन्स आहे. कसा ओळखायचा डायमॅग्नेटिक सबस्टन्स? ओके. तो सबस्टन्स काय करायचा? मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवायचा. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. ही नॉर्थ पोल आहे आणि ही साऊथ पोल आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज अ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. आणि त्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये तो सबस्टन्स ठेवायचा. कोण? अँटीमनी. कोण?
अँटीमनी. कसं ओळखायचं लक्षात ठेवा, डायमॅग्नेटिक सबस्टन्स आहे. समजा इकडला घेतला माकापर, माकापरमधला मा घेतला, मा म्हणजे कोण, मॅग्नेशियम. मग समजा मॅग्नेशियमची एक मेटॅलिक प्लेट घेतली, कसं ओळखायचं की हा पॅरामॅग्नेटिक आहे, तर तो सुद्धा नॉर्थ पोल घ्यायचा, एक साऊथ पोल घ्यायचा. सगळ्यांना माहिती आहे ऑल द मॅग्नेटिक लाईन्स फ्लो फ्रॉम नॉर्थ टू साऊथ अँड दिस इज ओके मॅग्नेशियम या प्लेटमध्ये ठेवलं. नंतर आहे साइन सी, त्यातला एस म्हणजे कोण असतं बाळांनो, ई स्टील. ओके, स्टीलमध्ये काय करायचं बाळांनो, हा नॉर्थ पोल घ्यायचा, ओके, हा साऊथ पोल घ्यायचा. ऑल द मॅग्नेटिक लाईन्स फ्लो फ्रॉम काय असतं, नॉर्थ टू साऊथ, करेक्ट आहे, येस. आणि हा घ्यायचा स्टील. ओके, लक्षात ठेवा. ओके, हा सबस्टन्स घेतला. सो कुठला सबस्टन्स हा डायमॅग्नेटिक असतो, कुठला पॅरामॅग्नेटिक असतो आणि कुठला फेरो असतो, लक्षात ठेवा. चालेल. तर डायमॅग्नेटिक सबस्टन्स कसा ओळखायचा. ओके, चला बघा. सपोज मला हे सांगा, हा सबस्टन्स आहे, हा सबस्टन्स मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवला. सांगा, मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवल्यानंतर तो काय होतो, नॉर्मल सबस्टन्स राहतो की मॅग्नेट राहतो, मॅग्नेट. हे काय आत्ता शिकवलं ना. ओके, व्हेन यू प्लेस इन अ मॅग्नेटिक फील्ड त्याला मॅग्नेटिक सबस्टन्स म्हणतो. आणि मॅग्नेटिक सबस्टन्सची किती टाईप्स आहे, 3, डाय, पॅरा, फेरो. नॉर्मल सबस्टन्स जेव्हा मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवतात त्यात मॅग्नेटिक प्रॉपर्टी येतो, इट विल ॲक्ट एज अ मॅग्नेट. आणि मॅग्नेटिक डायपोल मोमेंटची डायरेक्शन घेतो एम बार. सांगा दुसरं, सांगा मॅग्नेटिक डायपोल मोमेंटची डायरेक्शन कशी घेतली, सांगा. इन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड की अपोजिट टू मॅग्नेटिक फील्ड, अपोजिट टू मॅग्नेटिक फील्ड. मग असं म्हणतात, एखाद्या सबस्टन्सला जर का तुम्ही अपोजिट टू मॅग्नेटिक फील्ड मूव्ह केलं, एखाद्या सबस्टन्सला जर का तुम्ही अपोजिट टू मॅग्नेटिक फील्ड मूव्ह केलं, एखाद्या सबस्टन्सला जर का तुम्ही अपोजिट टू मॅग्नेटिक फील्ड मूव्ह केलं, इट गेट्स वीकली मॅग्नेटाइज, इट गेट्स वीकली मॅग्नेटाइज. करेक्ट आहे, त्याच्या मॅग्नेटिक प्रॉपर्टी कमी 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 होत जातात. करेक्ट आहे. ओके, चला बोला. दोज सबस्टन्सेस विच आर वीकली मॅग्नेटाइज, हाँ, those substances which are weakly magnetized in the opposite direction of magnetic field, such a substances are called as diamagnetic substances. समजला diamagnetic substance काय असतात, बोला. those substances which are weakly magnetized in the opposite direction of magnetic field. म्हणजे जर का सपोज या सबस्टन्सला मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन ही आहे, मॅग्नेटिक फील्डच्या अपोजिट डायरेक्शननी फिरवलं आणि त्याच्या मॅग्नेटिक प्रॉपर्टी लूज होत आहे, काय होत आहे, लूज होत आहे, वीकली मॅग्नेटाइज होत आहे. ओके, समजून घ्यायचा हा सबस्टन्स कुठला आहे सांगा, डायमॅग्नेटिक सबस्टन्स आहे. पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स काय असतं, बोला. दोज सबस्टन्सेस विच आर वीकली मॅग्नेटाइज इन द सेम डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे ज्या सबस्टन्सला मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शननी मूव्ह केलं तरी तो काय होतो सांगा, वीकली मॅग्नेटाइज होतो. काय होतो सांगा, वीकली मॅग्नेटाइज होतो. काय होतं सांगा, वीकली मॅग्नेटाइज, वीकली मॅग्नेटाइज. ओके, समजलंय. हाय वीकली मॅग्नेटाइज, हाय वीकली मॅग्नेटाइज. पण हा कसा फिरवायचा, अपोजिट टू मॅग्नेटिक फील्ड की इन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, अपोजिट टू मॅग्नेटिक फील्ड. हा कसा करायचा, इन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक. दोज सबस्टन्सेस विच आर वीकली मॅग्नेटाइज इन द सेम डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, सच अ सबस्टन्स इज कॉल्ड एज पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स. Those substances which are weakly magnetized in the opposite direction of magnetic field, such a substance are called as diamagnetic substance. आता कोण आहे सांगा, फेरोमॅग्नेटिक. Those substances which are strongly magnetized in the same direction of magnetic field, बोला. हाँ, those substances which are strongly magnetized in the same direction of magnetic field, these substances are called as ferromagnetic substances. कुठले, फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस. तर असे 3 टाईपचे सबस्टन्स असतात मुलांना. कुठले सांगा, डाय, पॅरा आणि काय असतं, फेरो. सांगा डायमॅग्नेटिक सबस्टन्स कसे असतात. सगळ्यात पहिले तर महत्त्वाची गोष्ट, डायमॅग्नेटिक सबस्टन्स कसे मूव्ह करायची, इन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड की अपोजिट टू मॅग्नेटिक फील्ड, अपोजिट टू मॅग्नेटिक फील्ड. आणि काय असतात, ओके, वीकली मॅग्नेटाइज की स्ट्रॉंगली मॅग्नेटाइज, वीकली मॅग्नेटाइज. पॅरामॅग्नेटिक कसे असतात सांगा, opposite direction of magnetic field की in the direction of magnetic field, weakly magnetized की strongly magnetized, weakly की strongly, weakly. करेक्ट आहे. ओके, आणि फेरो काय असतं सांगा, opposite to magnetic field की in the direction of magnetic field, in the direction of magnetic field, weakly की strongly, strongly magnetized. करेक्ट आहे. such a substance are called as ferromagnetic substances. चालेल. चला सगळ्यांनी आपापल्या काढा. पेज नंबर 9, पेज नंबर 7, पेज नंबर 9 आणि पेज नंबर 10 काढा. ओके, आपल्या हाताची तिन्ही फिंगर मधात फसवा. पेज नंबर 7, पेज नंबर 9 आणि पेज नंबर 10. चला पेज नंबर 7 वर बघा, डायमॅग्नेटिक सबस्टन्सची डेफिनेशन आहे का. पेज नंबर 7 वर डायमॅग्नेटिक सबस्टन्सची डेफिनेशन आहे का, मराठीत विचारताय, आहे.
चला बघा. हां चला वाचा सगळ्यांनी. व्हॉट आर डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस? कम ऑन. हां डायग्राम समजताय बघा. मॅग्नेटिक फील्ड आणि मॅग्नेटिक डायपोल मोमेंट दोघांची ॲक्शन सेम दाखवली की अपोजिट? अपोजिट. ते कॅपिटल एमच्या ठिकाणी स्मॉल एम करा लवकर. चला नेक्स्ट. हां एक्झाम्पल वाचा. कुठले एक्झाम्पल आहेत? कमॉन. हां अँटीमनी, बिस्मथ, कुठले तरी 3-4 लक्षात ठेवा. ABCD. एनीबडी कॅन डान्स. ओके नेक्स्ट बोला. हां व्हॉट आर पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस? वाचा. हां पेज नंबर 9 वर असेल की 8 वर आहे? 9. चल वाचा. व्हॉट आर पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस? हां दोज सबस्टन्सेस विच आर एक्झाम्पल वाचा. कुठले आहेत? माकाफर आहे. वे टू रिमेंबर आहे ना. ओके त्यात लक्षात ठेवा. चला वाचा एक्झाम्पल कुठले आहेत? हां मॅग्नीज, क्रोमियम, ॲल्युमिनियम, प्लॅटिनम, ऑक्सिजन. करेक्ट आहे. चला पेज नंबर 10 वर या. फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स आहे का बघा. हां बघा आहे का फेरोमॅग्नेटिक? येस. चला खाली वाचा. व्हॉट्स द डेफिनेशन ऑफ फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स? हां चला ते कॅपिटल एमचं स्मॉल एम करा. त्याच्या डोक्यावर बार द्या लवकर फास्ट. चला एक्झाम्पल कुठले आहे सांगा. साइन की साइन सी? साइन सी. बघा वे टू रिमेंबर पण दिला आहे. ठीक आहे. चला साइन सी म्हणजे काय असतं? वाचा फटाफट. हां बरं आहे. येस. एक कुठले तरी 3-4 लक्षात ठेवा यार. पाठांतर झाला. या टॉपिकची डेरिवेशन संपलेत. जे काय राहिलं फक्त आता थेरी राहिली आहे. काय राहिली आहे? थेरी. रट्टा मारायचा आहे. चला आता आपल्याला तिघांच्या कंपॅरिझनमध्ये प्रॉपर्टीज शिकायच्या आहेत. ओके डायच्या, पॅराच्या आणि फेरोच्या. चला या बॅक टू पवेलियन पेज नंबर 7 वर या. आहे का प्रॉपर्टीज? प्रॉपर्टीज ऑफ डायमॅग्नेटिक सबस्टन्स आहे. चला पॅरावर या. म्हणजे पॅरा बघा पेज नंबर किती आहे? 9. आणि नंतर फेरोवर पेज नंबर 11. बघा आहे का? आहे का? यस. चला वाचा. ओके एक एक गोष्ट वाचायची शांततेत. पहिली प्रॉपर्टी शांततेत वाचा सगळ्यांनी. तिघांची वाचा. तिघांची वाचा आणि पेन्सिलने टिकमार्क करायची जर वाचली तर. शांततेत. मला आवाज नको आहे. हां लवकर. वाचली आहे? तिघांची वाचा. अरे काहीच नाही त्या प्रॉपर्टीमध्ये. डेफिनेशन्स आहे फक्त. कोण आहे? डेफिनेशन्स आहे. वाचा. हां पॅराची डायची पहिली वाचा. डायची फर्स्ट प्रॉपर्टी. हां हां पॅराची वाचा पहिली. हां नाही हां पॅराची वाचा. हां फेरो वाचा. हां सबस्टन्स असू द्या, डायमॅग्नेटिक सबस्टन्स असू द्या किंवा फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स असू द्या, सगळेच्या सगळे सबस्टन्सेस हे सॉलिड फॉर्ममध्ये, लिक्विड फॉर्ममध्ये किंवा गॅसियस फॉर्ममध्ये अवेलेबल असतात. कुठल्या फॉर्ममध्ये? सॉलिड, लिक्विड, गॅस आणि पावडर फॉर्ममध्ये अवेलेबल असतात. समजा डायमॅग्नेटिक सबस्टन्स घेतला एखादा डायमॅग्नेटिक सबस्टन्सची रॉड घेतला. समजा बाळांना हा नॉर्थ पोल आहे आणि हा साऊथ पोल आहे. हा डायमॅग्नेटिक सबस्टन्सचा एक रॉड आहे. करेक्ट आहे. आणि असा लटकवला आहे इथं. ठीक आहे लक्ष द्या. आता ही मॅग्नेटिक फील्ड अशी असते नॉर्थ टू साऊथ. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड कशी आहे सांगा? व्हर्टिकल आहे की हॉरिझॉन्टल आहे? हॉरिझॉन्टल आहे. आता या मॅग्नेटिक सबस्टन्सला मी जर का फोर्स अप्लाय केला, काय अप्लाय केला? फोर्स. आणि त्याला फिरवला असा आणि लेट इट सोडून दिला, तर आफ्टर सम टाइम इट विल कम टू रेस्ट. करेक्ट आहे. पण तो रेस्टमध्ये कसा येतो? तर रेस्टमध्ये कसा येतो? त्याची जी लेंथ असते, काय बोलू मी सांगा? लेंथ ऑफ रॉड. काय बोलू मी सांगा? लेंथ ऑफ रॉड. लेंथ ऑफ रॉड म्हणजे एल. म्हणजे लेंथ ऑफ रॉड ही नेहमी त्याच्या मॅग्नेटिक फील्डला काय असते सांगा? पॅरलल की परपेंडिक्युलर? परपेंडिक्युलर. त्या रॉडची लेंथ मॅग्नेटिक फील्डला काय असते? परपेंडिक्युलर. कुठल्या सबस्टन्सबद्दल बोलताय आपण? डाय. पॅरामध्ये तसं नसते. पॅरामध्ये जर का तुम्ही असं केलं तर लक्षात ठेवा, हा नॉर्थ पोल आहे, हा साऊथ पोल आहे
आणि असा रॉड आहे, करेक्ट आहे, त्याला स्ट्रिंग बांधली आणि त्याच्यावर फोर्स अप्लाय केला. आफ्टर सम टाइम इट विल कम टू रेस्ट. आणि तो जो रेसमध्ये येतो, तो रेसमध्ये कसा येतो बाळांनो, असा रेसमध्ये येतो, लक्षात ठेवा. ही झाली मॅग्नेटिक फील्ड आणि ही झाली लेंथ ऑफ रॉड. सांगा रॉडची लेंथ. रॉड कसा आहे, व्हर्टिकल आहे की हॉरिझॉन्टल आहे, हॉरिझॉन्टल. तो लेंथ ऑफ रॉड कसा असतो माहिती आहे का, पॅरलल टू द मॅग्नेटिक फील्ड असतो, पॅरलल टू द मॅग्नेटिक. आणि फेरोमॅग्नेटिक सबस्टन्समध्ये सुद्धा सेम प्रॉपर्टी. बघा डायग्रामवरनं समजते, फक्त तुम्ही मॅग्नेटिक फील्ड दाखवा, अशी हॉरिझॉन्टल मॅग्नेटिक फील्ड दाखवा तिन्ही डायग्राममध्ये. चला, त्यांनी फक्त लेंथ रॉड काढला आहे, बरोबर आहे. हॉरिझॉन्टल मॅग्नेटिक फील्ड दाखवा आणि तिथं परपॅन्डिक्युलर तो असं दाखवा. रॉड व्हर्टिकल आहे, मॅग्नेटिक फील्ड हॉरिझॉन्टल आहे, बरोबर ना. ए छोकरी काय पे ड्रॉ कर रही, नेक्स्ट पेज पे जाना. छान. चल इथं हॉरिझॉन्टल मॅग्नेटिक फील्ड काढ फक्त, मग त्यातून ॲरो काढा, असा ॲरो दाखवा मॅग्नेटिक फील्ड. ओके, तिकडे पॅरलल दाखवा, तिकडे पॅरलल दाखवा, पॅरा आणि फेरोमध्ये, पॅरा आणि फेरोमध्ये पॅरलल दाखवा. चला लवकर, फास्ट. चला, येस, हां चालेल. चला, मध्ये इंग्लिशमध्ये वाचलं, समजलं तुम्हाला. ओके, म्हणजे आपण लिक्विड ठेवली की सॉलिड ठेवलं की पावडर ठेवली. पावडर थोडी आहे, पावडर आहे की सॉलिड आहे, तो रॉड आहे ना गदडे. हो, तो डायमॅग्नेटिक सबस्टन्स आहे, हा पॅराचा आहे, तो कशाचा असेल, फेरोचा. वाच बरं, हे वाच बरं, ते डायची प्रॉपर्टी वाचती. हां वाच, काय प्रॉपर्टी आहे. नाही नाही, ते नका वाचू, ते काही महत्त्वाची नाही एवढी. इकडली प्रॉपर्टी कुठली, 5व्या नंबरची. हां 5व्या नंबरची प्रॉपर्टी वाचा. हां ते नाही, 6व्या नंबरची वाच, 6व्या नंबरची मेन आहे. हां रॉडची. If the thin rod of diamagnetic substance is freely suspended in a uniform magnetic field, it comes slowly to rest with its length. सांगा, perpendicular to the direction of magnetic field. बरोबर आहे, येस. तिकडे काय लिहाल, पॅरलल, आणि तिकडे सुद्धा काय लिहाल, पॅरलल. चला, 7वी प्रॉपर्टी वाचा सगळ्यांची. 7वी प्रॉपर्टी वाचा, डायची 7वी वाचा. हा शांततेत, डायची 7वी प्रॉपर्टी माझ्याकडे न बघता तुम्ही वाचा, नंतर मी सांगतोच. किती कॉन्सन्ट्रेशन, छान. चला सांगा, ए डायची 7वी काय वाचा. हां बोला, डायची 7वी काय. हां चला, इकडे लक्ष द्या आता. तुम्ही इंग्लिशमध्ये वाचली मला माहिती आहे, मी मराठीत सांगतो. हां सपोज तुम्हाला यूट्यूब दिला आहे असं, कळलं आहे. ओके, यात लिक्विडच्या फॉर्ममध्ये घेतलं डायमॅग्नेटिक सबस्टन्स. कोणाच्या फॉर्ममध्ये, लिक्विडच्या. हो म्हणा, येस. आणि त्याच्या एका लिंबला तुम्ही नॉर्थ पोल आणि साऊथ पोल ठेवला. जेव्हा ती मॅग्नेटिक फील्ड नव्हती तेव्हा दोन्ही साईडचं लिक्विड लेवल काय होतं, सेम. पण जेव्हा नॉर्थ पोल साऊथ पोल आहे म्हणजे मॅग्नेटिक फील्ड आहे, ही नॉर्मल मॅग्नेटिक फील्ड आहे की एक्सटर्नल, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आहे. जेव्हा एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड एका लिंबला ठेवता, ज्या लिंबला एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड लावता त्या लिंबची लोअर लेवल लोअर होते, लक्षात ठेवा. ज्या लिंबला, ज्या साईडच्या लिंबला तुम्ही एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड ठेवता त्या साईडची लेवल ऑफ लिक्विड काय होते, अप राईज अप की लोअर डाऊन, लोअर डाऊन, खाली येते बाळांनो, लक्षात ठेवा. बघा ॲरो दिसते तुम्हाला, दिसतंय. ज्या साईडला एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आहे, ज्या साईडला मॅग्नेटिक फील्ड आहे त्या साईडची लेवल खाली येते. बघा आली आहे का. सांगा, तिकडे उलट होते पॅरा आणि फेरोमध्ये. बघा, ज्या साईडला मॅग्नेटिक फील्ड आहे त्या साईडला काय होते सांगा, लोअर डाऊन की राईज अप, राईज अप. ॲरो बघा, ॲरो तिकडून इकडे येते. फेरो, फेरो वाचा, फेरो, फेरो वाचा. सांगा, लोअर डाऊन आहे की राईज अप आहे, राईज अप. झाला आहे का, सांगा लवकर. येस, चला नेक्स्ट. हां नेक्स्ट किती नंबरचा आहे. ओके 8व्या नंबरचं. आता मी मराठीत विचारेल कोणाला, तुम्हाला सांगता आलं पाहिजे. चला 8व्या नंबरची प्रॉपर्टी वाचा. हां प्रॉपर्टी आहे, चालेल. तिकडे बघा, तिकडे फॉल डाऊन होते की राईज अप होते मधातून, राईज अप. जा पॅरा बघा, पॅरा फॉल डाऊन की राईज अप, राईज. आणि फेरो बघा कसं आहे, फॉल डाऊन की राईज अप, राईज अप. ठीक आहे, ओके नेक्स्ट. आवाज नको आहे. चला किती नंबरची प्रॉपर्टी आहे नंतर, 9. चला 9th वाचा पुढे. डायची 9th नंबरची प्रॉपर्टी वाचा. हां डायची 9th नंबरची प्रॉपर्टी वाचा.
वाचा बॉईज गर्ल्स सगळे वाचा. डायची 9 नंबरची प्रॉपर्टी. हां, इफ अ डायमॅग्नेटिक गॅस, अरे बापरे गॅस गॅस आहे. हां हां, if a diamagnetic gas is introduced between the pole piece of magnet, it spread right angle to the magnetic field. म्हणजे समजून घ्या, इकडे लक्ष द्या. समजा ए बाळांनो, हा समजा नॉर्थ पोल आहे आणि हा कोण आहे सांगा, साऊथ पोल आहे. सगळ्या मॅग्नेटिक लाईन जात आहे नॉर्थ टू साऊथ. थांबा रे. आणि या मॅग्नेटिक फील्डमध्ये डायमॅग्नेटिक गॅस घेतला, म्हणजे स्प्रे घेतला, आणि तो स्प्रे जर का पसरला, कसा फुसफुस, तो स्प्रे कसा पसरतो, तर कसा पसरतो, ज्या डायरेक्शनला मॅग्नेटिक फील्ड जात आहे त्याला परपॅन्डिक्युलर. सगळा मॅग्नेटिक फील्ड कशी आहे, व्हर्टिकल आहे की हॉरिझॉन्टल आहे, हॉरिझॉन्टल. मग तुमचा गॅस एक तर व्हर्टिकल वर जाईल, नाहीतर कुठं जाईल, खाली जाईल, म्हणजे त्याला परपॅन्डिक्युलर. लक्षात ठेवा. चालेल. पॅराचा गॅस काय करतो माहिती आहे का, इन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड जातो. कसा, इन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, ज्या डायरेक्शनला मॅग्नेटिक फील्ड आहे त्या डायरेक्शनला. आणि फेरोचा गॅस काहीच मॅग्नेटिझम दाखवत नाही, त्या गॅसला काही फरक नाही पडत मॅग्नेटिझमच्या. बघा पॅराचा गॅस वाचा, पॅराचा गॅस. सुमित वाचे वाडा, सुमित पॅराचा गॅस वाच. म्हणजे पॅराची किती नंबरची प्रॉपर्टी, 9. वाचा पॅराची 9 नंबरची प्रॉपर्टी काय. हां, इट मूव्स इन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शननी मूव्ह करते. बरोबर आहे. चला फेरोच वाचा, काय दिलाय फेरो. हां, इट शोज मॅग्नेटिझम की नो मॅग्नेटिझम, नो मॅग्नेटिझम, कुठल्या प्रकारचं मॅग्नेटिझम शो करत नाही. समजलाय. येस. आणि शेवटची प्रॉपर्टी वाचून घ्या एकदा, काय दिलाय. हां वाचा, डायची, व्हेन अ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड इज रिमूव्ड, दिस सबस्टन्सेस लुजेस इट्स मॅग्नेटिझम. ओके, तिकडे वाचा काय दिलाय, व्हेन अ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड इज रिमूव्ड, दिस सबस्टन्स लुजेस इट्स मॅग्नेटिझम. आणि फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स काय असतं सांगा, व्हेन अ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड इज रिमूव्ड, बोला, दिस सबस्टन्सेस लुजेस की डज नॉट लूज इज मॅग्नेटिझम. समजलाय. ओके, म्हणजे लक्षात ठेवा. डायमध्ये काय होतं, जर का एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड काढून घेतली, म्हणजे समजा एखादा डायमॅग्नेटिक सबस्टन्स आहे, तो एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवला, तो काय होतो, मॅग्नेटाइज होतो. हे आपण आल्याला सांगितलं. पण जर का मॅग्नेटिक फील्ड काढून घेतली, काय घेतली, काढून, तर तो पुन्हा डिमॅग्नेटाइज होतो. पॅरासुद्धा पुन्हा काय होतो, डिमॅग्नेटाइज होतो. समजलाय. आणि फेरो काय असतो, एकदा एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये टाकला आणि जर का तो मॅग्नेट झाला, नंतर मॅग्नेटिक फील्ड काढून घेतली, तर तो डिमॅग्नेटाइज होत, आपल्या ओरिजिनल पोझिशनला वापस येत नाही. ओके, सेल्फ मोटिवेटेड स्टुडंट असतात ते. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड म्हणजे कोणी वॉच ठेवणार असेल ते हे दाखवतात की आम्ही मॅग्नेट आहोत, ते एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड निघून गेली, हे आपले जैसे की तैसे. पण फेरोमॅग्नेटिक असे नसतात. फेरोमॅग्नेटिक स्टुडंटला एकदा जर का प्रेमाने समजून सांगितलं तर सलग 2 वर्ष बरोबर अभ्यास करतात ते नंतर कोणी लक्ष ठेवणार असो वा नसो, नंतर ओरिजिनल पोझिशनला वापस येत नाही. फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. समजलाय. अशा किती किती प्रॉपर्टी आहेत त्या, 10 आहे. कुठल्या तरी 7-8 लक्षात ठेवा. चालेल. चला पेज नंबर 16 काढा. सॉरी 16 नाही, हो नाही, चला पेज नंबर 13 काढा. 13 13वर खालचा क्वेश्चन वाचा, काय दिलाय. हां वाचा ना, करता येईल. समजलाय. आपण ज्या प्रॉपर्टी वाचल्या त्याच प्रॉपर्टीज लिहायच्या, हो म्हणा. येस. इकडे वाचा. हां, डिस्टिंग्विश बिटवीन पॅरामॅग्नेटिक अँड फेरोमॅग्नेटिक. समजेल. येस. नेक्स्ट वाचा, डिस्टिंग्विश बिटवीन डायमॅग्नेटिक अँड फेरोमॅग्नेटिक. समजेल. येस. ओके. चला हा शेवटचा क्वेश्चन तुम्ही वाचा 15 नंबरच्या पेजवर. हा क्वेश्चन कितीक वेळ झाला आहे, 10वीपासून तुम्हाला आला आहे बघा. कितीपासून, 10वीपासून. 10वी ते होता, 11वी ते होता, 12वी ते आहे बघा. शांततेत वाचा, मी क्वेश्चन विचारतो. अबे 10वीपासून शिकता तुम्ही. व्हॉट आर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स, व्हॉट आर प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. माहिती आहे काय असतं मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स, द लाईन काय असतं, द पाथ अलॉंग विच युनिट नॉर्थ पोल मूव्स. माहिती आहे ना. ऑल द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ऑलवेज स्टार्ट फ्रॉम, ऑलवेज एंड ऑन. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर क्लोज अँड कंटिन्युअस कर्व. शिकलो आहे आपण. ओके. टँजंट ड्रॉन टू द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ऑलवेज गिव्स द डायरेक्शन ऑफ फील्ड की मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड. सगळं माहिती आहे आपल्याला. अरे ओके नाही. येस. ओके. चला आता आपलं काय काय झालं आहे ते बघू पहिलेपासून. चला पहिलं पेज काढा. सगळे क्वेश्चन आन्सरमध्ये दिला मी तुम्हाला. छान टॉपिक आहे आणि खूप डिटेलमध्ये टाकला आहे. तुम्हाला याच्यापेक्षा एक्स्ट्रा काही वाचायची गरज नाही. हां चला पहिलं पेज म्हणजे 2nd नंबरचं पेज आहे. खाली नंबर बघत जा. पूर्ण 11वीचं मॅग्नेटिझम आहे ते मी लिहून दिलं होतं. नेक्स्ट पेजवर या. वरचा पार्ट 11वीचं मॅग्नेटिझम आहे, खालच्या पार्टला 12वीचं डेरिव्हेशन सुरू झालं, हो की नाही. पेज नंबर 4वर या. पूर्ण डेरिव्हेशन घेतली होती. हां पेज नंबर 5वर या. वरचा पार्ट डेरिव्हेशनमध्ये गेला,
खालचा पाठ उद्या शिकवणार आहे, ज्यात सगळ्या डेफिनेशन आहे. तिथं लिहून टाका. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. 2-3 डेफिनेशन पेपरमध्ये येतातच. तुम्हाला पेज नंबर सोबत चालता येत नाही ग, ढिल्ल्यासारख्या करतात. चला पेज नंबर 5. हां झालं. चला पेज नंबर 6 वर या. उद्या आपण शिकणार त्याच्या खाली एक छोटंसं बच्चू डेरिवेशन आहे. मग ते डेरिवेशन द्या ना सर शिकून. तसं नसते, पहिले डेफिनेशन शिकावे लागतात, त्या डेफिनेशनवर बेस आहे ते. हो म्हणा. निघा पुढे. पेज नंबर किती आहे बोला? 7. आज शिकलो बघा ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम आहे ते बघा. एम बार एम आर बार इज इक्वल्स टू एमओ बार प्लस एम एस बार आहे ना. ओके. ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट, स्पिन मॅग्नेटिक मोमेंट, काहीच सोडणार नाही मी. समजताय सगळ्यांना? येस. चला पेज नंबर, आता इकडे लक्ष द्या. पेज नंबर कितीवर आहात तुम्ही सध्या? 7. 7 वर खाली टाइप्स ऑफ सबस्टन्सेस आहे, मॅग्नेटिक सबस्टन्स आहे की नाही. त्यातलं पहिले वाचा काय? डायमॅग्नेटिक सबस्टन्स आहे. नेक्स्ट पेजवर त्याच्या काय प्रॉपर्टीज, त्याच्या नेक्स्ट पेजवर त्याचं मेकॅनिझम आहे बघा. पेज नंबर 8 वर खाली डायमॅग्नेटिझम काय असतं आहे का. चला तिथं लिहून टाका. व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे प्रत्येकाच्या 3 गोष्टी आहे, पण आज आपण 2च गोष्टी शिकलो. काय 2 गोष्टी शिकलो सांगा? आपण त्या डायमॅग्नेटिक सबस्टन्सची काय शिकलो? डेफिनेशन. आणि त्याच्या काय शिकलो? प्रॉपर्टी. पण त्याचं मेकॅनिझम शिकलो नाही. ते मेकॅनिझम मी उद्या शिकवणार. ओके. सेम अबाउट पॅरा बघा. सेम अबाउट पॅरा, सेम अबाउट पॅरा आहे. पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सची डेफिनेशन आहे. हो म्हणा. त्यानंतर त्यांच्या काय सांगा? त्यानंतर त्याचं मेकॅनिझम आहे बरं. पॅरामॅग्नेटिझम काय असतं आहे का. नंतर नेक्स्ट आहे फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स आहे का. नंतर फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सच्या प्रॉपर्टीज आहे. नंतर खाली बघा फेरोमॅग्नेटिझम असेल आहे. एक्सप्लेन द फेरोमॅग्नेटिझम ऑन द बेसिस ऑफ डोमेन थेरी. ओके. चला आल्या. व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट पेजवर या. हां खाली क्युरी टेम्परेचर दिसत असेल, स्टार करा. नेक्स्ट पेजवर या. बाकी ते 1-2 मार्काचे क्वेश्चन. नेक्स्ट पेजवर या. नेक्स्ट पेजवर या. झालंय ना. त्याच्या नेक्स्ट पेजवर या. 16 वर पोहोचले तुम्ही आता. तुम्ही झालाय. 17 वर उद्या घेणार आहे मी. थेरीज आहे फक्त बस. अँड देन देअर विल बी द एंड ऑफ मॅग्नेटिझम. सो उद्या आणि परवा मला 2 लेक्चर लागेल थेरी संपवायला आणि 1 लेक्चर लागेल न्यूमरिकल्सला. न्यूमरिकल्स थोडे इझी आहेत, त्यामुळे मी ते सॉल्व करून दिले आहेत बघा मागे. हो की नाही. तर मी ते तुम्हाला एक्सप्लेन करेल फक्त. गिवन डाटा टू फाइंड हा फॉर्म्युला, जस्ट पुट द व्हॅल्यू अँड गेट द आन्सर. ठीक आहे. ओके चलेगा. तर 3 दिवसात मॅग्नेटिझम संपेल आपला. बरं मॅग्नेटिझम संपल्यावर कुठला टॉपिक, काही फरमाईश आहे तुमची? चिकन बिर्याणी, दम बिर्याणी काही?